श्रीगोंदा नगर परिषदेवर भाजपने बाजी मारली आहे। भाजपचे 11 नगरसेवक विजयी झाले तर काँग्रेसचे 8 विजयी झालेले आहेत। भाजपची स्थिती म्हणजे गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे, कारण नगराध्यक्षपदी आघाडीच्या उमेदवार शुभांगी पोटे विजयी झाल्यात। आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे अहमदनगरवरून। साहेबराव, भाजपने 11 जागा जिंकल्या होत्या, काँग्रेसकडे 8 होत्या, पण आघाडीच्या उमेदवार शुभांगी पोटे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात। हे गणित काँग्रेसने कसं जमवलं? विशाल, या निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप जे राहुल जगताप विरुद्ध बबनराव पाचपुते अशी लढत होती। त्यांच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये याची परतावा नाही, कारण या निवडणुकीच्या वेळामध्ये जो पोटे जे होते ते ऐन वेळेस बीजेपीचे भाजपाचे जे बबनराव पाचपुते आहेत त्यांचे खंडे समर्थक होते, पण ऐन निवडणुकीच्या वेळेस मला उमेदवारी मिळणार नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। तसेच पाचपुतेंच्या वेळेला 20 वर्षापासून ते खंडे समर्थक आहे, पण त्यांनी वेळेवरती तिकीट गेल्यामुळे हा पराभव झालेला भाजपाचा। परंतु 19 पैकी 11 जागा जिंकून भाजपने आपली पकड मजबूत केली, परंतु ते पोटे शुभांगी पोटे जे आहेत त्या निवडून आल्यामुळे भाजपाची अवस्था अशी झाली की गड आला पण सिंह गेला अशी काहीतरी असली। तर ह्या निवडणुकीकडे येणाऱ्या काळाला विधानसभेचं चित्र पाहिलं जातं, त्यामुळे येणाऱ्या आता बबनराव पाचपुते काय बोलतात हे पाहावं लागेल, कारण राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत जगताप सर, राहुल जगताप यांनीही ताकद पाहायला लावली होती, कारण राहुल जगताप असतील किंवा अशोक चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, संजय पाटील असतील, अजित पवार सुद्धा इथे आले होते, त्यांनी प्रचार जोरात सांभाळत होता। पण भाजपाकडून श्रीश महाजन आणि पंकजा मुंडे यांनी जोरात सांभाळली होती, हेही प्रचारामध्ये आले होते। परंतु पाचपुतेचा जरी बीजेपीची सत्ता आली असली तरी मात्र नगराध्यक्ष पद मात्र हे काँग्रेसने गेलेलं आहे। विशाल, धन्यवाद साहेबराव या सगळ्या तपशिलाबद्दल। नगरच्या श्रीगोंदा नगर परिषदेवर आघाडीच्या उमेदवार शुभांगी पोटे विजयी झाल्यात। यानंतर आपण जाणून घेऊयात, साताऱ्याच्या एसटी डेपोतलं डिझेल संपलंय। डिझेल संपल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या खोळंबल्यात। मुंबई पुण्याला जाणारे प्रवासी हे आता डेपोतच अडकून पडले। डेपोतील शिवशाहीच्या बसेस जागेवरती उभ्या आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्या सोबत आहेत। किरण, डेपोतल्या बसेससाठी असणारा इंधनाचा जो काही पुरवठा आहे तो राखीव असतो, तो विशेष काढून ठेवण्यात आलेला असतो, तरी इथे डिझेल संपल्याचं कारण पुढे येतंय। नेमकं डेपो व्यवस्थापक काय सांगतायत? नक्कीच जी शिवशाही बस आहे ते सातारा डेपो मधून लांब पल्ल्याची हा प्रवास केला जातो। या ठिकाणी मुंबई पुणे या ठिकाणी हे प्रवासी जात असतात, परंतु कालपासून डेपोतील डिझेल संपला आहे, त्यामुळे आम्ही वाहतूक बंद करत आहोत असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। त्यामुळे जे मुंबई पुणे आणि बाहेर जाणारे जे प्रवासी आहेत ते डेपोमध्ये अडकलेले आहेत। पण केव्हापर्यंत हे डिझेल त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं, केव्हा ही वाहतूक सगळी सुरू होऊ शकते, याबद्दल व्यवस्थापक काही उत्तर देत आहेत का? नाही, या संदर्भात कोणतीही माहिती सांगण्यात येत नाहीये। धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल। डेपोतील शिवशाहीच्या बसेस जागेवरती उभा आहे, त्यामुळे मुंबई पुण्याकडे जाणारे जे प्रवासी आहेत ते डेपोमध्येच आता अडकून पडलेले आहेत, त्यांना जाता येणं अशक्य आहे।